आम्ही साधारण 19 फेब्रुवारी 2021 पासून वैभवशाली प्राचीन लिपी ट्रस्टच्या माध्यमातून पहिली मोडी लिपी स्पर्धा सुरू केली होती आणि त्याच्यामध्ये साधारण 18 लोक उपस्थित होते. त्यासोबतच आत्तासुद्धा आम्ही शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मोडी लिपीची एक स्पर्धा आयोजित केली होती. त्याच्यामध्ये दोन प्रकार होते. पहिली होती मोडी लिपी सुंदर हस्ताक्षर आणि दुसरी होती मोडी लिपी लिप्यांतर स्पर्धा. आता या दोघांमधला फरक असा होता की आम्ही सर्वांना देवनागरीमधला उतारा दिला होता आणि देवनागरीमधला उतारा तुम्हाला तुमच्या मोडी लिपी सुंदर हस्ताक्षरामध्ये लिहायचा होता आणि त्याच्यामध्ये साधारण 18 लोकांनी सहभाग घेतला होता आणि त्या 18 लोकांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे प्रयत्न केला. काहींचे अक्षर चांगले होते, काहींचे वाईट होते, पण एक प्रकारे आपण म्हणू शकतो की मोडी लिपीमध्ये वाईट अक्षर असं काही नसतं. ज्यांचं वाईट अक्षर आहे ते सुंदर हस्ताक्षरमध्ये सुद्धा मोडलं जातं. त्यामुळे असा काही गैरसमज करून घेऊ नका की सुंदर हस्ताक्षर म्हणजे छानच आलं पाहिजे, सुटसुटीत आलं पाहिजे, गोलाकार आलं पाहिजे. असं मोडी लिपीचा काहीही नियम नाही आहे की तुमचे असे अक्षर असले पाहिजे किंवा शब्द असले पाहिजे. तुम्ही कुठल्याही प्रकारे लिहू शकता. तर याच्यामध्ये आपण एक प्रकारे राज्यस्तरीय म्हणू शकतो किंवा राज्यस्तरीय नाही सुद्धा म्हणू शकतो. त्याचं कारण असं की आपल्याकडे साधारण मुंबई, पुणे, नाशिक, मालवण, गोंदिया या महाराष्ट्रामधून अनेक संख्या आपल्याकडे आली होती. तसेच मध्य प्रदेशमधून आपल्याकडे एक व्यक्ती आले होते. त्यामुळे जर समजा महाराष्ट्राच्या बाहेरून जर कोणी येत असेल तर आपण ते राज्यस्तरीय धरू शकत नाही. त्यामुळे आपण असं पकडूया की राष्ट्रीय पातळीवरती ही आपली मोडी लिपी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि यावेळेला एकूण 22 स्पर्धक होते. त्या 22 स्पर्धकांपैकी 18 स्पर्धकांनी चांगल्या प्रकारे कामगिरी केली आहे. म्हणजे त्यांनी स्पर्धा एकदम चांगल्या प्रकारे सोडवली आहे. त्याच्यापैकी 16 जे होते त्यांना सहभागी प्रमाणपत्र देण्यात आले. सर्वांना ते लवकरच त्यांच्या पत्त्यावरती पोहोचतील आणि बाकीचे जे 6 आहेत म्हणजे आता प्रत्येक संस्थेचा वेगवेगळा नियम असतो किंवा प्रत्येक संस्थेचं वेगवेगळं काहीतरी कार्य असतं. त्यानुसार ते बक्षिसं त्यांच्या पद्धतीने ठेवतात. पण आपल्या संस्थेमध्ये म्हणजे वैभवशाली प्राचीन लिपी ट्रस्टमध्ये दोन्ही स्पर्धेला स्वतंत्र बक्षिसं आपण देतो. त्यापैकी मोडी लिपी सुंदर हस्ताक्षरासाठी असतात आपले 3 आणि मोडी लिप्यांतरासाठी असतात 3. असे एकूण 6 बक्षिसं आपण या संस्थेमार्फत देत असतो. आता जसं आपण बघितलं की जे आपण सुंदर हस्ताक्षरासाठी आपण देवनागरी उतारा दिला होता, तसंच मोडी लिप्यांतरासाठी आपण मोडीमधला उतारा दिला होता. त्याचं ट्रान्सलेशन करायचं होतं म्हणजे लिप्यांतर करायचं होतं. तर ते लिप्यांतर करण्यामध्ये भरपूर लोकांनी खूप चांगला प्रयत्न केला. म्हणजे प्रत्येकाला एक एक अनुभव मिळाला. कारण आपल्याकडे म्हणजे आमच्या संस्थेमध्ये असं काही नियम नाही आहे की प्रशिक्षणार्थी असेल किंवा शिक्षक असेल किंवा एकदम एक्सपर्ट असेल तर तो स्पर्धा देऊ शकत नाही, असा एकही नियम आमच्याकडे नाही. पण जरी समजा नवीन शिकलेले जे लोक आहेत ते जरी आलेले असले तरी सुद्धा आम्ही त्यांना योग्य प्रमाणावरती चांगले ट्रान्सलेशन देतो. आणि यावेळेला सुद्धा तसंच झालं होतं की महालक्ष्मी मंदिराचे एक पत्र आम्ही सर्वांना दिलं होतं. त्या मंदिराच्या पत्रापैकी साधारण 6 लोकांनी चांगल्या प्रकारे लिप्यांतर केलं. तर साधारणपणे जर बघायला गेलं तर मोडी लिपीचा सर्वांना इतिहास माहीतच आहे. आणि जर समजा आमच्या संस्थेबद्दल सांगायचं झालं तर वैभवशाली प्राचीन लिपी ट्रस्ट ही साधारण 15 ऑक्टोबर 2020 या रोजी स्थापन झालेली. या संस्थेमार्फत अनेक प्राचीन लिपींचे प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. उदाहरणार्थ आहे ब्राह्मी, खरोष्टी, शारदा, ग्रंथ, मोडी, नेवारी या प्राचीन लिप्यांचे प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. तसेच आमची संस्था या लिप्यांचे लिप्यांतर सुद्धा करून देते. म्हणजे ट्रान्सलेशन असेल तर ट्रान्सलेशन सुद्धा करून देते. तर आपल्यापैकी जर समजा या लिप्यांमधले कुठले इन्स्क्रिप्शन असतील, ताम्रपट असतील किंवा काही डॉक्युमेंट्स वगैरे असतील तर तुम्ही आम्हाला देऊ शकता. आम्ही त्याचं योग्य प्रकारे लिप्यांतर करून ट्रान्सलेशन करून ते तुम्हाला सुपूर्द करू शकतो. या संस्थेबद्दल अजून सांगायचं झालं तर ही संस्था म्हणजे साधारण माझं
मी गेले 5 वर्षापासून मोडी लिपीचे प्रशिक्षण वर्ग WhatsAppवरती घेतो आणि WhatsAppच्या माध्यमातून आतापर्यंत मी खूप लोकांना मोडी लिपीचं नॉलेज दिलं आहे आणि भरपूर त्यापैकी जे माझे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थीसुद्धा सांगतील की माझं शिक्षण द्यायची पद्धत कशी आहे. सर्वात आधी जर सांगायला गेलं एक बॅकग्राऊंड, तर बॅकग्राऊंड असं आहे की आपल्याकडे सर्व लोक काम करतात, ऑफिस वर्किंग करतात. तर ऑफिस वर्किंग करत असताना त्यांना एखादा फिक्स टायमिंग दिलेला असेल तर त्यावेळेला ते उपस्थित राहू शकत नाही किंवा मग त्यावेळेला त्यांना प्रॉब्लेम येतो. मग या कारणांमुळेच ते मोडीलिपी स्पर्धा किंवा मोडीलिपी शिक्षण घेऊ शकत नाही. अशा ऑफिस वर्किंग करणाऱ्या वर्गासाठी आम्ही हा प्रशिक्षण वर्ग आयोजित करतो आणि या प्रशिक्षण वर्गामध्ये भारतासह भारताच्या बाहेर काम करणारे लोक त्यांच्या वेळेनुसार मोडीलिपी शिकू शकतात. तर हा आमचा मुख्य हेतू आहे की आम्हाला मोडीलिपी घराघरामध्ये न्यायची आहे आणि त्या घराघरात नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि आत्तापर्यंत साधारण आम्ही 29 वर्ग कंप्लीट केले. आत्ता आमची 30वी बॅच आजपासून सुरू होते. तर आपल्यापैकी कोणाला जर मोडीलिपी शिकायची असेल तर ते शिकू शकतात. आता येऊया आपण आपल्या कार्यक्रमाकडे, मुख्य कार्यक्रमाकडे. तर आपला मोडीलिपी सुंदर हस्ताक्षर या स्पर्धेमध्ये एकूण सहभागी होते 18. त्या 18 पैकी बाकीच्या जे आहेत म्हणजे प्रथम, द्वितीय, तृतीय असे 3 आपण बक्षिसं काढलेले आहेत. तर तृतीय क्रमांकामध्ये आहे श्यामल देशपांडे. श्यामल देशपांडे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर या माझ्या विद्यार्थी नाहीत. त्या रामकृष्ण बुट्टे पाटील सर यांच्याकडे त्यांनी प्रशिक्षण घेतलं आहे आणि त्यांच्याकडूनच मला त्यांचं नोंद आली होती. तर आमच्याकडे असं पण काही नाही की तुम्ही दुसरीकडे शिकलेले असाल आणि तुम्ही आमची स्पर्धा देऊ शकत नाही, असं आमच्याकडे कोणताही रूल नाही. तुम्ही कोणाकडेही शिकलेले असाल तरी तुम्हाला या स्पर्धेमध्ये सहभागी होता येतं. तर तृतीय क्रमांकामध्ये आहे श्यामल देशपांडे. द्वितीय क्रमांकामध्ये आहे कमलाकर पांचाळ. हे सुद्धा बुट्टे पाटील सरांच्याच प्रशिक्षण वर्गामध्ये त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. आणि प्रथम क्रमांक, सुंदर हस्ताक्षरासाठी प्रथम क्रमांक आहे. त्यांना आम्ही लाडाने सवाई बाळाजी म्हणतो, कारण त्यांचं हस्ताक्षर खूप सुंदर आहे. आपल्याकडे असलेल्या सर्व प्रमाणपत्रांवरचं जे हस्ताक्षर आहे ते त्यांचंच आहे. तसंच काही दिवसापूर्वी मोबाईलचं कवर ही एक आम्ही प्रोडक्ट सुरू केलं होतं. त्या मोबाईलच्या कवरवरती जे अक्षर आहे ते सुद्धा त्यांचंच आहे. तर प्रथम क्रमांकामध्ये त्यांचं नाव येतं निलेश खांगटे. तर या तिघांचं खूप खूप त्यांना शुभेच्छा, कारण त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सुंदर हस्ताक्षर केलं होतं. आणि सुंदर हस्ताक्षरामध्ये आम्ही शक्यतो अशा लोकांना सिलेक्ट करतो की ज्यांनी मोडीलिपीचा नियम वापरलाय. आता मोडीलिपीचा नियम असा असतो की मोडीलिपीला जे देवनागरीसारख्या आपण ज्यावरती रेषा देतो त्या रेषा मोडीलिपीमध्ये नसतात. मोडीलिपीमध्ये एकाच रेषेवरती अक्षरं बसतात. तर त्याप्रमाणे आम्ही हा निकाल लावला आहे. तर या निकालाप्रमाणे हे 3 आहेत. तर हे झालं पहिल्या स्पर्धेचं. आता दुसरी स्पर्धा, मोडी लिप्यंतर स्पर्धा. मोडी लिप्यंतर स्पर्धेमध्ये खूप जणांनी चांगला प्रयत्न केला होता. काहींचं प्रॅक्टिस नव्हती, काहींनी सराव केलेला नव्हता, त्यामुळे त्यांना लिप्यंतर करण्यासाठी प्रॉब्लेम आला. पण हरकत नाही, तुम्ही पुन्हा प्रॅक्टिस करू शकता आणि परत प्रॅक्टिस करून तुम्ही पुन्हा स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकता. आपलं वर्षातून 2 वेळेला स्पर्धा आयोजित केली जाईल. एक आहे 19 फेब्रुवारी म्हणजे शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीनिमित्त आणि दुसरं आहे 6 जून म्हणजे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त. अशा 2 दिवशी मोडी लिप्यांची स्पर्धा आयोजित केली जाईल. तर त्याच्यामध्ये मोडी लिप्यंतर स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक आहे उमेश मंडले यांचा. उमेश मंडले हे पण माझ्याकडेच शिकलेले स्टुडंट आहेत. पण एक म्हणजे तुम्ही असा विचार करू शकता की माझ्याकडे जे शिकलेले आहेत मी त्यांचाच नंबर काढला आहे, असं काहीच नाही आहे. मी त्यांनी जे काही काम केलं आहे, त्यांनी जे लिप्यंतर केलं आहे ते लिप्यंतर बघून मी त्यांचे नाव सिलेक्ट केलेले आहे. तर तृतीयमध्ये आहेत उमेश मंडले. द्वितीय क्रमांकामध्ये आहेत नाशिकचे रोहित सरोदे. रोहित सरोदे माझ्यासोबतच काम करतात आणि साधारण आम्हाला 2 महिने झाले. त्या 2 महिन्याच्या आधी त्यांनी यूट्यूबवरती मोडीलिपी शिकली होती
आणि यूट्यूबवरती मोडी लिपी शिकून ते प्रॅक्टिसमध्ये राहिले आणि त्यांनी चांगल्या प्रकारे लिप्यांतर केलं आहे. आणि प्रथम क्रमांकाला आहे श्रीकांत शेंडे. तर श्रीकांत शेंडे हे आहेत गोंदियाचे. तर त्यांनी माझ्याकडे साधारण प्राथमिक आणि प्रगत हे दोन्ही वर्ग केले होते. त्यानुसार त्यांनी कायम प्रॅक्टिसमध्ये राहून सराव करून त्यांच्या कामाचा वेळ आणि त्यांच्या क्लासचा वेळ हा मॅच करून त्यांनी चांगला प्रयत्न केला आणि ते आत्ता या टप्प्यावरती पोहोचले. त्यामुळे आपण सर्वांनी या स्पर्धेला मोठा सहभाग दिला. आम्हाला अशी आशा आहे की पुढच्या स्पर्धेमध्ये अजून संख्या वाढेल आणि ती संख्या अशीच वाढत राहो. आपण सर्वांनी जे या स्पर्धेमध्ये विजेते ठरलेले आहेत त्या सर्वांचे वैभवशाली प्राचीन लिपी ट्रस्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने सर्वांचे धन्यवाद आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आमचे कमिटीमध्ये जे काही काम करणारे आहेत त्यांचं आभार मानणं माझं कर्तव्य आहे. कारण प्रत्येक पातळीवरती मीटिंग करणं, बक्षिसं ठरवणं, सर्टिफिकेटवरती कोणाचं अक्षर द्यायचं, कोणाच्या सह्या द्यायच्या, या सर्व गोष्टींसाठी मी माझ्या पदाधिकाऱ्यांसोबत मीटिंग करत असतो. त्यामुळे त्यांचासुद्धा याच्यामध्ये चांगला मोठा महत्त्वाचा हक्क आहे. आणि त्यामुळेच यामध्ये आहेत भूषण दिंडे, विलास कडू सर, रोहित सरोदे आणि माझे वडील शैलेंद्र साळे. अशा चौघांचा याच्यामध्ये मोठा खारीचा वाटा आहे असं आपण समजू शकतो. तर या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि पुन्हा एकदा जे स्पर्धक होते त्या स्पर्धकांना खूप खूप शुभेच्छा. आपण सर्वांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद.